जय शिवराय, जय शंभूराजे. आज मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण. आजच्याच दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 साली माँसाहेब जिजाऊ व श्रीमंत महाबली स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांच्या पोटी या अखंड महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी व माझ्या परिवाराकडून या महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. स्वराज्यातला प्रत्येक श्वास, या हृदयाचा प्रत्येक ठोका हा एकाच नावासाठी धडधडतो. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांनी आपल्याला एक शिकवण दिलेली आहे. अन्यायासमोर कधीही न झुकणारं धैर्य, प्रजेसाठी झटणारी निष्ठा आणि मातृभूमीसाठी अखंड असणारं समर्पण हेच शिवरायांचे संकल्प संस्कार आहेत. आणि शिवविचारांच्या प्रकाशात या महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं समाजसेवेचा मार्ग अधिक दृढ करत राहिलं पाहिजे. स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर चालणे हीच या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची ओळख आणि हीच प्रत्येकाची प्रतिज्ञा असली पाहिजे. धैर्य, न्याय आणि जनतेची सेवा हाच शिवरायांचा मार्ग आहे आणि हाच मार्ग समाजात वावरताना प्रत्येकाने वापरला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या एक त्रिसूत्री होती. त्या त्रिसूत्रीप्रमाणे धैर्य, नीती आणि पराक्रम ही छत्रपती शिवरायांच्या त्रिसूत्रीचे आपण वारस आहोत. जिथे अन्याय असेल तिथे प्रतिकार हा केलाच पाहिजे, हीच शिवरायांची शिकवण आहे. त्यामुळे प्रत्येकाने या समाजात वावरताना एकाच गोष्टीचं भान ठेवून वावरलं पाहिजे की स्वराज्य हीच माझी ओळख आहे आणि छत्रपती शिवराय हेच आमचा अभिमान आहेत. त्यामुळे प्रत्येकाने वावरताना छत्रपती शिवराय न होता आलं तरी चालेल, परंतु छत्रपती शिवरायांच्या पायाची धूळ जरी होता आलं तरी यात आपलं महंत भाग्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल कसं करता येईल हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला सांगून दिलेलं आहे. त्याच प्रमाणामध्ये आपण वागलं पाहिजे. जय शिवराय, जय शंभूराजे.